हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघतोय आयोनिक बॉन्डचा सेकंड पार्ट। आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे, आयोनिक बॉन्ड्सच्या ज्या डेफिनेशन्स आहेत। आयोनिक बॉन्ड्स मध्ये आपण काय सांगितलं, एक ॲटम असतो जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो आणि एक असतो जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, म्हणजे इलेक्ट्रॉनची पूर्ण ट्रान्सफर होते। नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, सर्टन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, एका ॲटम कडून दुसऱ्या ॲटम कडे ट्रान्सफर केले जातात। त्यात आपण काय म्हणलो होतो, जो इलेक्ट्रॉन देतो त्याला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणलो होतो आणि जो इलेक्ट्रॉन घेतो त्याला आपण काय म्हणलो होतो, इलेक्ट्रो निगेटिव्ह ॲटम म्हणलो होतो। ठीक आहे, आता बघा आयोनिक बॉन्डलाच आपण इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो। ह्याचं रिझन आपल्याला या व्हिडिओमध्ये समजेल। बघा, एनर्जी इज रिलीज्ड ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड। आयोनिक बॉन्ड फॉर्म होत असताना काय होतं, एनर्जी रिलीज केली जाते। आता असं का होतंय, तर मी सुरुवातीलाच तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो तेव्हा जे आयन्स तयार होतात ते काय असतात, स्टेबल असतात। नोबेल गॅस कॉन्फिगरेशन त्यांना मिळालेलं असतं, त्यामुळे ते काय असतात, स्टेबल असतात। मग एखादा ॲटम जर स्टेबल होत असेल, आयोनिक बॉन्ड फॉर्म करून स्टेबल होत असेल, तर त्याच्याकडची जी एक्स्ट्राची एनर्जी आहे तो काय करतो, बाहेर काढून टाकतो। एनर्जी इज रिलीज्ड ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड। आयोनिक बॉन्ड काय करतोय, त्या ॲटम्सना स्टेबिलिटी देतोय। मग स्टेबल होण्यासाठी एनर्जी काय केली जाते, रिलीज जाते। जेवढी एनर्जी कमी तेवढी स्टेबिलिटी जास्त। मग सुरुवातीला ॲटम्स काय असतील, त्याची स्टेबिलिटी कमी असेल आणि जेव्हा त्याचे कटायन्स किंवा अनायन्स फॉर्म होतात तेव्हा त्याची स्टेबिलिटी वाढलेली असते। मग ते वाढलेली स्टेबिलिटी जेवढी आहे तेवढ्या अमाऊंटची ती एनर्जी असेल ती काय केली जाते, आयोनिक बॉन्ड फॉर्म करताना रिलीज केली जाते। आता बघा, जेव्हा इलेक्ट्रॉनचा लॉस होतो तेव्हा आपण काय म्हणतो, काय फॉर्म होतोय, कटायन फॉर्म होतोय, ज्याच्यावरती काय चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो। जेव्हा इलेक्ट्रॉन गेन केला जातो म्हणजेच ऍक्सेप्ट केला जातो तेव्हा काय होतो, अनायन फॉर्म होतो, ज्याच्यावरती काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो। मग बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस बाय कटायन टू फॉर्म number of electrons lost by atom to form cation, याला आपण काय म्हणतो, त्याचे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी म्हणतो। म्हणजे किती आयन्स किंवा त्या ॲटमच्या डोक्यावरती किती चार्ज असतोय। +1 दिसत असेल तर त्यांनी एक इलेक्ट्रॉन डोनेट केलाय किंवा एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालाय त्याच्याकडून। +2 दिसत असेल तर काय म्हणणार, 2 इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाले। तसं आपण काय सांगतोय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस बाय ॲटम, त्या ॲटमनी किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय केलेत, लॉस केलेत, त्याला आपण त्याचे काय म्हणतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी म्हणतो। नेक्स्ट बघा इकडं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन बाय ॲटम टू फॉर्म अनायन। जेव्हा दुसरा जो ॲटम आहे तो इलेक्ट्रॉन काय करेल, ऍक्सेप्ट करेल, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्सची काय होईल, गेन होईल, अनायन फॉर्म होईल। जे नंबर येईल, 2 इलेक्ट्रॉन्स असतील, 1 इलेक्ट्रॉन असेल, तो जो नंबर येईल त्याला आपण काय म्हणतोय, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅलन्सी म्हणतोय त्या ॲटमची। ठीक आहे, व्हॅलन्सीचे 2 टाईप आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रो व्हॅलन्सी म्हणतो। कुणाची, कटायनची आणि अनायनची इलेक्ट्रो व्हॅलन्सी। एक असते कोणती, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह व्हॅलन्सी आणि दुसरी असते इलेक्ट्रो निगेटिव्ह व्हॅलन्सी। इलेक्ट्रो पॉझिटिव्ह व्हॅलन्सी कुणासाठी आहे, जे ॲटम्स काय करतात, इलेक्ट्रॉन्सचा लॉस करतात म्हणजेच कटायन फॉर्म करतात। आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह व्हॅलन्सी कोणाची आहे, जे ॲटम्स काय करतात, अनायन फॉर्म करतात म्हणजेच इलेक्ट्रॉन्सची गेन होते। आता बघा एक्झाम्पल बघा, सोडियम आहे, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितो 281। त्यांनी इलेक्ट्रॉन काय केला, काढून टाकला, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाला, 1 इलेक्ट्रॉन कमी झाला, त्याच्यामुळे Na वरती एक पॉझिटिव्ह चार्ज झाला। आता कॉन्फिगरेशन काय झालंय बघा, 28 इथं 28 झाले, हा 1 वाला इलेक्ट्रॉन काय केलेला आहे, इथं त्यांनी काढून टाकलेला आहे, म्हणून काय झालं आता 28। हे जे कॉन्फिगरेशन आहे हे काय आहे, नोबेल गॅस कॉन्फिगरेशन आहे। त्याच्यानंतर क्लोरीन आला, क्लोरीननी काय केला, हा काढून टाकलेला इलेक्ट्रॉन काय केला, गेन केला। क्लोरीन वरती चार्ज नाहीये, इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर क्लोरीन वरती चार्ज आला मायनस, 1 इलेक्ट्रॉन घेतला, 1 मायनस चार्ज आला। आता क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं, 287। 7 म्हणजे काय, इथं त्याला इलेक्ट्रॉन्स किती पाहिजेत, नोबेल गॅस कॉन्फिगरेशन साठी 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत। मग त्यांनी काय केला, बाहेरून 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला आणि आता त्याचं काय झालेलं आहे, 288। या दोघांनाही काय झालेलं आहे, नोबेल गॅस कॉन्फिगरेशन मिळालेलं आहे, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेला आहे सोडियम कडून कोणाकडे ट्रान्सफर झालेला आहे, क्लोरीन कडून। आणखी याच्यात आपल्याला काय समजतं, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण आहे, सोडियम आहे। सोडियम इलेक्ट्रॉन काढून टाकतोय, पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या डोक्यावरती घेतोय, म्हणून तो काय आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे। आणि क्लोरीन आहे तो काय करतोय, इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतोय आणि त्याच्यावरती चार्ज कसला येतोय, निगेटिव्ह चार्ज येतोय, म्हणजेच तो काय आहे, इलेक्ट्रो निगेटिव्ह ॲटम आहे। नेक्स्ट एक्झाम्पल बघा, कॅल्शियम आहे। कॅल्शियम मधून काय झाले, 2 इलेक्ट्रॉन्स निघून गेले, 2 इलेक्ट्रॉन्स निघून गेले म्हणून चार्ज काय आलेला आहे, 2 प्लस चार्ज आलेला आहे। सेम इकडे 2 क्लोरीन घेतलेत आपण, 2
2Cl प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, हे 2 इलेक्ट्रॉन्स काय झाले क्लोरीनने ऍक्सेप्ट केले, 2 वेगवेगळ्या क्लोरीन्सने ऍक्सेप्ट केले, प्रत्येक क्लोरीन वरती काय आला एक निगेटिव्ह चार्ज आला आणि हे तयार झालेले जे आयन्स आहेत कॅल्शियम 2 प्लस आणि ते तयार झालेले 2Cl मायनस दोघं मिळून काय फॉर्म करतायत CaCl2 कॅल्शियम क्लोराईड. इथं काय तयार होईल Na प्लस आला, त्याच्याबरोबर कोणाला Cl मायनस आला आणि ह्या दोघांनी मिळून तयार काय केलं NaCl. आणखीन एक सांगायचं काय होतं, सोडियमची इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी काय आहे +1 आहे, त्याच्या डोक्यावरती एक चार्ज आहे प्लस, म्हणून इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी सोडियमची काय आहे +1. तेच कॅल्शियमची बघायला गेलं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी काय आहे त्याची +2. आता क्लोरीनची जर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह व्हॅलन्सी बघायचं झालं तर त्याच्या डोक्यावरती एकच चार्ज आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह व्हॅलन्सी क्लोरीनची काय येणार आहे -1. कोणाची आहे ही क्लोरीनची आहे, हे कोणाची आहे सोडियमची इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी आहे. कॅल्शियम G2 प्लस काय आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी आहे. क्लोरीनची तुम्ही इथे बघा, क्लोरीन वरती काय दिसतंय आपल्याला एका क्लोरीन वरती एक मायनस चार्ज दिसतोय, म्हणून याची इलेक्ट्रॉन निगेटिव्ह व्हॅलन्सी काय आहे -1 आहे. ठीक आहे, आपण काय बघितलं इलेक्ट्रॉन निगेटिव्ह व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी कशी काढायची. आता हे जे वरती आपण चार्जेस लिहिलेत, कोणतंही आयोनिक कंपाऊंड असू दे त्याच्या डोक्यावर असणारे चार्जेस म्हणजे त्याच्या आयन्सची जी पॉझिटिव्ह व्हॅलन्सी आहे आणि निगेटिव्ह व्हॅलन्सी आहे या दोघांची जर सम केली तर ती टोटल काय झाली पाहिजे 0 झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक आयोनिक कंपाऊंड मध्ये ती व्हॅलन्सीची जी सम आहे ती काय आहे 0 आहे. NaCl मध्ये चेक करा, Na वरती +1 चार्ज आहे, Cl वरती -1 चार्ज आहे, टोटल काय आली 0 आली. कॅल्शियम क्लोराईड मध्ये बघा, कॅल्शियम वरती 2 प्लस चार्ज आहे आणि प्लस आपल्याला काय करायचं आहे क्लोरीन वरचे चार्ज, किती क्लोरीन्स आहेत 2 आणि एका क्लोरीन वरती चार्ज काय आहे -1, टोटल किती झाले +2 -2, टोटल काय झाले 0 झाले. दोघांचेही इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅलन्सी या दोघांची सम आपल्याला काय सांगते काय आली पाहिजे 0 आली पाहिजे. कशामध्ये आयोनिक कंपाऊंड्स मध्ये. आयोनिक बॉन्ड काय आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 अपोजिटली चार्ज्ड आयन्स, 2 अपोजिटली चार्ज जे आयन्स आहेत त्यांच्यातला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता बघा परत आणखीन काय सांगितलं होतं आपण, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होईल तिथे कटायन तयार होईल, गेन ऑफ इलेक्ट्रॉन होईल तिथे अनायन तयार होईल. याचा अर्थ काय आयोनिक बॉन्ड फॉर्म होत असताना आयन्स फॉर्म होतात, आयोनिक बॉन्ड फॉर्म होत असताना आयन्स फॉर्म होतात, म्हणून या बॉन्डला नाव काय दिलेलं आहे आयोनिक बॉन्ड. आणखीन काय याच्यात दुसरी टर्म आलेली आहे इलेक्ट्रो व्हॅलन्सी, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो या बॉन्डला इलेक्ट्रो व्हॅलंट बॉन्ड असं पण आपण म्हणतो. आयोनिक बॉन्ड का म्हणतो तर याच्यात काय येतात कटायन्स आणि अनायन्स येतात आणि ही जी टर्म आहे इलेक्ट्रो व्हॅलन्सी म्हणजेच काय इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी कोणाची कटायनची आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅलन्सी कोणाची अनायनची, ह्या 2 टर्म्स येतात, म्हणून आपण या बॉन्डला नाव काय दिलेलं आहे आयोनिक बॉन्ड आणि इलेक्ट्रो व्हॅलंट बॉन्ड. तर हा होता आयोनिक बॉन्ड. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे कोव्हॅलंट बॉन्ड. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.